दंडवत हो. उत्तरार्ध लीळा आपण सुरू करत आहोत. भटोबासांचं अनुसरण या कार्यानंतर उत्तरार्ध लीळेंचा जो क्रम आहे तो सुरू होत असतो. स्वामींचा पहिला जो काळ आहे एकांकातला काळ, आणि ज्या वेळेला बाईसांना प्रेमदान दिल्या गेलं तेव्हापासूनचा जो कालावधी आहे तो स्वामींचा पूर्वार्ध कालावधी म्हणून आपण तो माहिती आहे. आणि त्यानंतर भट्टोबासांच्या भेटीनंतर, भट्टोबासांच्या अनुसरणानंतरचा जो कालावधी आहे तो लीळाचरित्रामध्ये उत्तरार्ध म्हणून तो ओळखला जात असतो. तर आचार्य भट्टोबा जे आहेत यांच्या 5-6 भेटी क्रमाने झालेल्या आहेत, आणि मग संगमेश्वरच्या भेटीमध्ये भट्टोबासांना बोध झालेला आहे. आणि आजची जी लीळा आपण घेतोय ती खडकुलीची लीळा आहे, ज्यामध्ये भट्टोबासांचं अनुसरण झालेलं आहे. माहीम भट्टांना जो बोध झाला तो पहिल्याच भेटीमध्ये झालेला आहे, पण भट्टोबासांना जो बोध झालेला आहे त्यासाठी 4-5 भेटी व्हाव्या लागल्या. काही जे काही प्रचिती आहे ती येत गेली त्यांना, आणि तसं मग अनुसरणाचा तो प्रवास त्यांचा सुरू झालेला आहे. खडकाळये अवस्थान मग गोसावी कपाटासी भीती घालविलिया, दोन्ही गुंफा केलिया, पूर्वामुखे गुंफे अवस्थान झाले, अवघे मिळवणी मास आऊठ, खडकाळये बहुत वेळा असे. म्हणजे तिथे जी गुंफा आहे, आता आपल्याला ती गुंफा वंदन करायला मिळत नाही, ती पाण्यामध्येच असते. मूळ जे स्थान आहे खडकुली विभागातलं भट्टोबासांचं अनुसरण स्थान ते पाण्यामध्ये आहे. आणि तिथे भट्टोबासांनी काय केलेलं आहे, तिथे असं कपाट आहे. कपाट म्हणजे कोहक सारखं, म्हणजे जे काही दगडाचं त्या नदीमध्ये छोटासा टेकडीसारखा आहे त्याला कपार आहे अशी, आणि त्या कपारीच्या खाली राहू शकतात, बसू शकतात. अशा कपारी तुम्ही काही भागामध्ये बघितल्या असतील, ढोऱ्या डोंगरामध्ये पण तशी कपार आहे. तर मग त्याला थोडंसं काय केलेलं, भिंती वगैरे त्या कपारीला घातलेल्या आहेत. आणि येथ अवस्थान काळ नेमून बोलीजे, म्हणजे किती वेळ स्वामी त्या ठिकाणी राहिलेत वगैरे असं निश्चित सांगता येत नाही. भटा भेटी अनुसरण स्वीकारू, भटासी संगमेश्वरी ईश्वर प्रतीती आल्यावरी. संगमेश्वरला आचार्य प्रवर श्री भट्टोबासांना ईश्वर प्रतीती आली, म्हणजे बोध त्यांना झालेला आहे. जीवेश्वर भाव उमटणे याला बोध असं म्हटलं जातं. आपल्यापैकी सगळ्यांनाच जीवेश्वर भाव जो आहे तो उमटलेला आहे, म्हणजे येण्याअर्थी आपल्याला बोध झालेला आहे असंही म्हणता येतं. किंवा 4ही पदार्थांचं कार्य कारण स्वरूप लक्षण माहिती असणं याला बोध म्हटलं जातं. आता असं म्हटल्यानंतर थोडंसं अवघड जाईल आपल्याला, म्हणजे 4ही पदार्थांचं म्हणजे थोडक्यात तरी आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. आता भट्टोबासांना प्रत्येक भेटीमध्ये काही ना काही निरूपण ऐकायला मिळतं आहे, आणि काही ना काही माहिती जी आहे त्यांच्याकडे जमा होते आहे. आणि या भेटीमध्ये ईश्वर बोध त्यांना झालेला आहे. दादोसांचे लागले पण काढले. आणि ईश्वर प्रतीती झाल्यानंतर, ईश्वर प्रतीती कशाला म्हणतात, जशा 2 व्याख्या आपण बघितल्या इथे, जीवेश्वर भाव उमटणे वगैरे. परंतु इथे जे पहिलं वाक्य आलेलं आहे ते पहिलं वाक्य म्हणजे बोधाचं ते लक्षण आहे की ईश्वर प्रतीती आल्यावरी दादोसांचे लागले पण काढले. म्हणजे दादोसांशी जे ते संलग्न होते, प्रत्येक कार्यामध्ये दादोस सोबत जे होतं, तर ते लागले पण काढले. म्हणजे तुम्हाला जेव्हा बोध होतो तेव्हा अनिष्टजनक ज्या काही गोष्टी असतात, वस्तू पदार्थ व्यक्ती असतात, त्यांच्यापासून आपण लांब जातो जेव्हा देव कळतो त्यावेळेला. आणि गोसाव्यांचे लागले पण झाले, दुसरा टप्पा हा होतो. अर्थात हे दोन्ही टप्पे सोबतच होतात. जवळजवळ प्रपंची जडे तवत ईश्वरी उजडे.
हे कुठे चाललो आपण? विकल्पाकडे किंवा विपरीतत्वाकडे चाललो. परंतु जवळजवळ ईश्वरी जडे तव तो प्रपंची उजडे. म्हणजे या दोन्ही गोष्टी एक तर वेगवेगळ्या टप्प्यात होतात असंही म्हणता येतं, किंवा एकदाच होतात असंही म्हणता येतं. जसं ते म्हणतात ना की आता त्या ग्लासामध्ये पाणी टाकलं तर काय होतंय, ग्लास भरतोय पण आणि रिकाम पण जे त्या ग्लासाचं आहे ते कमी पण होतं. हे दोन्ही गोष्टी एकाच वेळी होतात. तसं ईश्वरी लागले पण जर का वाढवलं आपण तर काय होतं, आपोआपच अनिष्ट अविद्याजनक ज्या काही गोष्टी असतात त्यातलं लागले पण सहज कमी होतं. ते वेगळं तुम्हाला कमी करावं लागत नाही. सर्व काळी सन्निधानीची जडले असती. म्हणजे हे बोध होण्याची लक्षण. ईश्वर प्रतीती एकदा जर का झाली, तुम्हाला ईश्वर कळाला तर तुम्ही ईश्वरापासून लांब जात नाही. तुम्ही प्रपंचात जरी असले तरी तुम्ही ईश्वराच्या संपर्कामध्ये असता, ईश्वराच्या चिंतनामध्ये असता, स्मरणामध्ये असता. तुमच्या बोलण्यातले विषय पण ईश्वराचेच असतात, तुमच्या आठवण्यातले विषय ईश्वराचेच असतात, ऐकण्याचे विषय ईश्वराचेच असतात. सगळ्या कार्यामध्ये उठबसीमध्ये सुद्धा तुम्हाला परमेश्वराचा स्पर्श त्याच्यामध्ये राहतो. आणि म्हणून सांगतात की सर्व काळी सन्निधानीची जडले असती. सन्निधानातच जडलेले आहेत अक्षरशः. जडणे म्हणजे जडवणे. एखादी गोष्ट जडवतात ना, ते अंगठीमध्ये खडा जडवल्या जातो, तो निघतो का? तो निघत नाही. तो त्या पद्धतीने जडल्या जातो, जडवल्या जातो. तशा पद्धतीने आचार्य जडल्या गेले. दादोसाचे अधीनत्व निशेषे सांडिले. म्हणजे थोडं आहे थोडं नाही अशातला भाग नाही. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा त्याग करतो ना, तेव्हा तो पूर्ण त्याग करायचा असतो. असं थोडा थोडका अशा तुकड्या तुकड्यांमध्ये त्याग तो नको पाहिजे. म्हणजे मुळामध्ये मी इथे मानसिक त्यागाचा विषय करतोय. मानसिक त्याग जो आहे तो पूर्णपणे केला पाहिजे. बाकी वांचून प्रत्यक्ष त्याग तुम्ही हळूहळू हळूहळू करा, तो भाग वेगळा आहे. मग इथे दादोसांच्या बाबतीमध्ये त्यांच्या खूप काही गोष्टी लक्षात आल्या. ज्ञान हे तुम्हाला सगळ्या गोष्टींची जाणीव करून देतं, माहिती करून देतं. आणि त्याच्यामुळे आपोआपच तुम्हाला जर का सांगितलं हे जे तुम्ही घेताय ना, ही वस्तू अशी अशी आहे बरं का, असं म्हटल्यानंतर मग आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान झालं. तर ते ज्ञान जर का चांगलं ज्ञान आहे की त्या वस्तूविषयी की ती चांगली वस्तू आहे म्हटल्यानंतर लगेच आपण ती वस्तू घेणार. पण ते ज्ञान तुम्हाला त्याचं मूळ जी गोष्ट आहे की बाबा ही गोष्ट वाईट आहे असं म्हटल्यानंतर, तुम्ही एखादा विशेष घेताय विकत आणि कोणीतरी सांगितलं की हे विशेष नाही आहे बरं का, अन्य पाषाण आहे, तर तुम्ही काय कराल? लगेच तो घेणार नाही, तुम्ही त्याग कराल त्याचा. ज्ञान हे कार्य करत असतं आणि ते ज्ञानाचं कार्य आपल्यामध्ये कार्यरूप झालं पाहिजे. मी जसं अनेक लोकांच्या घरी बघतो, ते द्वारकेचे विशेष असतात है ना. अनेक घरी बघतो आम्ही, हे कुठून आणले तुम्ही? अरे आम्ही द्वारकेला गेलो तिथून आणले. मग आता ते ट्रक भरून तरी आणा. भरपूर एक ते विशेष संपलेत आपल्या महाराष्ट्रातले. मुळात ते विशेष नाही आहेत. कोणाकडे असतील तर त्यांनी त्यांची कोणावर श्रद्धा असेल त्यांना विचारा ते हे विशेष आहेत का, आणि त्याचं नंतर काय करायचं ते बघा तुम्ही. खूप लोक आपले ते अन्य पाषाणाला डोकं ठेवतायत, नमस्कार करतायत, गंध लावतायत. आणि आता तिथे अभिमान कोण घेईल? देवता अभिमान घेऊ शकणार आहे, तिथे परमेश्वर किंवा बाकी कोणी अभिमान घेणार नाही. म्हणून या गोष्टीचा विचार केला पाहिजे की ज्ञान झाल्यानंतर ज्ञानाचं कार्यरूप झालं पाहिजे आपल्यामध्ये. तर ते ज्ञान तुमचं वाढण्याला अजून मदत होते आणि योग्य ते कार्य सुद्धा आपल्या बाबतीमध्ये घडतं. आणि म्हणून अधीनत्व निशेषे सांडिले. ज्ञानानुसारच कळालं की दादोस म्हणजे नेमकं काय आहे हे लक्षात आलं. निशेषे सांडिले म्हणजे त्याचा काहीही भाग स्वतःकडे ठेवला नाही, मनामध्ये कुठलेही लागले पण ठेवलं नाही. विषय व्यवहारावरून आणि शरीरावरून बुद्धी काढिली. थोडासा कमी करा. विषय व्यवहार आणि जे काही शरीर आहे, म्हणजे आचार्य भट्टोबासांनी काय केलेलं आहे की विषय व्यवहार म्हणजे प्रापंचिक जे काही त्यांच्या जबाबदाऱ्या असतील किंवा नाही केला
विषय व्यवहारावनी आणि शरीरावरून बुद्धी काढली. विषय व्यवहार म्हणजे त्यांच्या काही जबाबदाऱ्या असतील किंवा त्यांच्याच माध्यमातून घडणाऱ्या काही गोष्टी कार्य प्रपंचातल्या असतील तर त्याच्यावरून त्यांनी काय केलेलं आहे, बुद्धी काढली. म्हणजे त्याच्यातलं लागलेपण जे आहे, म्हणजे लक्षात घ्या की संन्यास हा प्रकार खूप लांबचा प्रकार आहे. संन्यास म्हणजे खूप लांब आहे. जसं जेवणे हा शेवटचा टप्पा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कुठून सुरुवात करायची आहे, तुम्हाला कामाला जायचं आहे, तुम्हाला द्रव्य कमवायचं आहे, त्याचं धान्य विकत घ्यायचं आहे, ते घरी घेऊन यायचं आहे, ते निसायचं, दळायचं, मळायचं, शिजवायचं, मग ते वाढायचं आणि मग ते ताट समोर आल्यानंतर जेवायचं. जेवण हा टप्पा शेवटचा आहे. तसं संन्यास हा शेवटचा टप्पा आहे. त्याच्या आधी तुम्हाला काही गोष्टींची तयारी करायची आहे. ती तयारी आचार्य भट्टोबासांची इथे आम्हाला दिसून येते आहे. म्हणून या लीळेला नाव काय आहे, अनुसरण स्वीकारू. म्हणजे अनुसरण स्वीकार म्हणजे त्यांनी म्हटलं की बाबा घ्या अनुसरण, त्यांनी घेतलं असं नाही आहे. ते अनुसरणाची ती तयारी, एक विशिष्ट तयारी आहे, ती सुरुवात त्यांची झालेली आहे की विषय व्यवहारावरून लागले पण जिथे जिथे आहे त्यांचं. विषय म्हणजे जड आणि चेतन पदार्थ, याला विषय असं म्हटलं जातं. जे जे काही जड चेतन पदार्थ आपल्या आयुष्यामध्ये आहेत, चेतन पदार्थामध्ये तुमचे काही परिवार असेल, तुमचा काही नातलग असतील, तुमचे ओळखी पाळखीचे असतील, या सर्व त्याच्यामध्ये आले विषय आणि व्यवहार. आणि त्या संबंधित जे काही कार्य तुम्हाला करायचे आहेत, तुम्ही आमचं तर कर्तव्य, आम्हाला ते करावंच लागेल, आम्हाला जावंच लागेल, मग नाही गेलं तर जमणार नाही, हे सगळे काही विषय व्यवहार आहेत. त्याच्यावरून त्यांनी लागले पण काढून टाकलेलं आहे. आणि पुढे शरीरावरूनही दुसरा टप्पा म्हणजे आपलं जास्त मोह कशामध्ये असतो, आपल्या शरीरामध्ये. की बाबा मी जर का मार्गात गेलो तर माझी सोय होईल का. माझी म्हणजे कोणाची, जीव स्वरूपाची तर काही सोय करावी लागत नाही आपल्याला, तिथं देव करणार आहेत. आपल्याला आपल्या शरीराची सोय होईल का, मला गादी मिळेल का झोपायला, मग फिल्टरचं पाणी मिळेल का, वगैरे वगैरे. म्हणजे आपण आपल्या देहावर आपलं इतकं लागले पण आहे तर त्याच्यातनं आपल्याला बाहेर पडता आलं पाहिजे. देहातनं जर का लागले पण आपण काढू शकलो, म्हणजे सुरुवात आपल्याला इथून करायची, आपल्या देहातनं लागले पण काढायचं. आणि म्हणजे ते जीव स्वरूप जो आहे तो त्या देहाशी कालवलेला आहे. त्या जीव स्वरूपाचं लागले पण देवाशी झालं पाहिजे, तर ते देहाशी होऊन बसलेलं आहे. म्हणून आपल्याला आधी स्वतःचं लागले पण काढता आलं पाहिजे, आणि मग इतरांशी जे लागले पण आहे ते आपोआप निघणार आहे. मग ऐसे विरमले असती, म्हणजे अशी विरमता त्यांना प्राप्त झालेली आहे भट्टोबासांना. ज्ञान झाल्यानंतर ही विरमता आपोआपच प्राप्त होत असते. स्वामी तिथे लीळेमध्ये पण येतं की ज्ञानाचे कार्य ऐसे जे ज्ञानापाठी वैराग्य उपजे, हे ज्ञानाचं कार्य आहे. आणि ते जर का क्रमाने व्यवस्थित चाललं ना तर विरमता उपजे. नाहीतर ज्ञानाचे कार्य ऐसे जे ज्ञानापाठी अहंकार उपजे, असं पण होऊ शकतं बरं. मला जर का जास्त ज्ञान झालं तर मला अहंकार पण येऊ शकतो, म्हणजे वेगळ्या दिशेने ते ज्ञान जातं. हेच ज्ञान स्वामी म्हणतात एकासी अमोचक, म्हणजे ज्यांच्याकडे अहंकार आला. परंतु जर का ज्यांच्याकडे विरमता आली तर मग ते ज्ञान मग मोचक ठरतं, त्याशिवाय मोचक ठरत नाही. भट्टोबासांच्या बाबतीत सर्व कार्य क्रमाने आणि व्यवस्थित चालू आहेत. ते विरमले असते. गोसावी परिश्रय बीजे करीती तर भट श्रीचरणी उपानो मिळविती. आता हे सगळं असल्यानंतर अजून एक टप्पा आपल्याला बघायला मिळतो की सेवादास्य. ज्ञान जर का प्राप्त झालं तर उलट सेवादास्य वाढलं पाहिजे, परंतु ज्ञान झाल्यानंतर सेवादास्य कमी होऊन जातं बरं का. मी ज्ञानी आणि मी कशाला सेवा करू. अज्ञान लोक आपल्याला जास्त सेवा करताना दिसतात, आणि ज्ञान झाल्यानंतर आपलं थोडंसं अहमपणा कुठेतरी यायला लागतो. परंतु ज्ञान झाल्यानंतर आपल्याकडे विनम्रता आली पाहिजे, आणि विनम्रतेचं लक्षण आहे सेवादास्य. विनम्रतेमुळे सेवादास्य आपल्यामध्ये येतं, आणि सेवादास्यामुळे विनम्रता आपल्यामध्ये येते. दोन्ही अनन्य असं आहेत. तुम्ही जेवढी सेवा कराल तेवढं विनम्रता तुमच्याकडे वाढली पाहिजे. आता सेवेचा परत अहंकार नको, हे लक्षात घ्या.
प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला अहंकाराची भीती दडलेली आहे. जे तुमच्याकडे येणार आहे त्याचा तुम्हाला अहंकार होता का नाही? माझ्यासारखा कपडा कोणाकडे नाही, माझ्यासारखे पैसे कोणाकडे नाहीत. आपण स्थानाला गेलो, बाकीच्यांच्या नोटा विड्यावर ठेवतात ते मळका आहेत, मी बरोबर कोरं बंडल आणलेलं आहे, त्याचाही अहंकार असतो. तोही अहंकार नको. म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टीचा अहंकार आपल्याला येऊ शकतो, तो अजिबात येता कामा नये. आणि म्हणून सेवादास्य आहे की तो अहंकार वर येऊ नये आणि विनम्रता वाढत जावी, म्हणून ते सेवादास्य आहे की श्रीचरणी उपाहनो मेळविती. जिथेही स्वामी कुठे निघाले ते आचार्य लगेच स्वामींचे उपाहनो आणायचे, ते मेळविती म्हणजे बरोबर ते तिथे ठेवायचे. हाती सागळ घेती, जेव्हा स्वामी परिसराला सभावाला चालले, हातामध्ये सागळ म्हणजे पाण्याचं भांड घेतात, सोबत जातात, उदक ओळगवितात स्वामींना, श्रीकरावर उदक वगैरे गुळा करू घाली ती. आणि गुळणा वगैरे जर का स्वामींना करायचा असेल तर तो गुळणा करायला स्वामींना ते पाणी द्यायचे. विडा ओळगविती, ऐसा सर्व काळी गोसाव्यांचा उचित व्यापार करू लागले. जे जे सेवा मिळेल, उचित सेवा म्हणजे काय, आणि एक अनुचित सेवा पण असते. ज्यावेळी जे नको पाहिजे ते जबरदस्तीने देणं, नाही घ्याच, हे काय आहे, गरज नाहीये, आवश्यकता नाहीये, तरीही ते देणं, ही अनुचित सेवा आहे. त्या ज्या सेवेचा त्या समोरच्या व्यक्तीला, सेवा स्वीकारणाऱ्या व्यक्तीला त्रास होतो, ती अनुचित सेवा आहे. किंवा जेव्हा जे मागितलं तेव्हा ते न देता इतर वेळी ते देणं, ती एक प्रकारची अनुचित सेवा असल्यासारखं आहे. त्यांना ठसका लागला, त्यांनी पाणी मागितलं, आपण 1 तासाने जाऊन पाणी दिलं त्यांना, आता काय झालं, त्याच वेळेला जर का पाणी दिलं असतं ती उचित सेवा झाली असती. ही झाली आता अनुचित सेवा. सेवा चांगलीच आहे, पाणी देत आहे का वाईट नाही आहे, पण उचित काळी देत नाही म्हणून ती अनुचित आहे. तर आचार्य भट्टोबास काय करे, सर्व काळी म्हणजे 24 तास तत्पर आहेत भट्टोबास. उचित व्यापार करू लागले. उचित म्हणजे स्वामींना आवडेल, स्वामींना अपेक्षित आहे असा, स्वामींच्या प्रवृत्तीनुसार बरोबर व्यापार ते करायचे, म्हणजे ती सेवा करायची. स्वामींना म्हणजे देवाला समजून घेणं हा एक प्रकार आहे. देवाने आपल्याला समजून घेतलं, आता आपल्याला देवाला समजून घ्यायचं आहे की आता देवाला काय अपेक्षित आहे. जसं लहानपण असेल, आई मुलाला समजून घेत असते. आता तो मुलगा जर का मोठा झाला, कर्तव्य दक्ष झाला, आता त्या मुलाने काय केलं पाहिजे, आईला वडिलांना समजून घेतलं पाहिजे. तसं आता देवाने आतापर्यंत आपल्याला समजून घेतलेलं लेकरू म्हणून, आता आपल्याला देवाला समजून घ्यायचं. जेव्हा बोध होतो त्यावेळेला की देवाला काय अपेक्षित आहे, ते ते कार्य करणं, याला म्हणजे उचित व्यापार. आता आपल्यासाठी उचित व्यापार कुठला आहे, प्रातप्रहरी पश्चात प्रहरी जे स्मरण आहे, लीळाचिंतन आहे, नित्य निमित्त विधी आहेत, जे जे ईश्वराला प्रसन्न करणाऱ्या गोष्टी आहेत, ते उचित सेवेमध्ये त्या गोष्टी येतात. आणि ते करता आले पाहिजे. ते पण कधी, सर्व काळ, फक्त एकच दिवस असं नाही, सर्व काळ ते आपल्याला करता आलं पाहिजे. ऐसी गोसावे यांची अपार आवडी संचरली, खूप आवडी संचरली. अपार म्हणजे त्याला काही पारच नाही. म्हणून दादोस भटाते घेऊन काम खेळायचे गेले. भटोबासांचं हे लागले पण देवाविषयीचं आणि स्वतःकडे झालेलं दुर्लक्ष हे दादोसांना काही आवडत नव्हतं, आणि ते म्हणून भटोबासांना काम खेळायला घेऊन गेले. खडकाळीहून की संगमेश्वरीहुनी ते नेणे, कुठून नेलं त्यांना ते काही माहिती नाही, पण त्यांना ते घेऊन गेले. परी भटाचे लागले पण गोसाव्यांचाची ठाई. परंतु विशेषता अशी आहे की जर का आपण एका विशिष्ट वेळामध्ये जर का स्थान वंदन समजा कधी करायला गेलो, ते 4 दिवस आपण एवढं ईश्वरमय होऊन जातो की तिकडून येताना पण म्हणतो आता आपण असेच यात्रेला जात जाऊ, सत्संग घेत जाऊ वगैरे वगैरे, असं सगळं ठरतं बरं का. एकदा घरी आलो की परत आपण जसंच्या तसे होऊन जातो. परत यात्रेला जावं न जावं किंवा मार्गात जाऊन थांबावं काही दिवस, तसंही काही नाही. म्हणजे ते तेवढ्या वेळ एक वैराग्य संचरतं, त्याच्यानंतर परत आपण जिकडे येतो तिथल्यासारखे होऊन जातो. पण भटोबासांचं तसं नाही झालं. लागले पण स्वामींविषयी जे होतं ते एवढंसं सुद्धा कमी तर झालं नाहीच, अजिबात कमी झालं नाही. पाऊण मास कांबी खेडा होते. पाऊण मास काम खेड्याला होते, म्हणजे किती दिवस, 3 आठवडे. 3 आठवडे काम खेड्याला होते.
तव भटासी गोसाव्यांची अधिक आवडी संचरली. आपल्याला आपण असतो तर अधिक विसर आपल्याला झाला असता, परंतु इथे काय झालं, अधिक आवडी संचरली. हे सकारात्मकतेचे लक्षण आहेत की जेव्हा तुमची धार्मिक प्रगती असते त्यावेळी तुम्ही धर्मापासून, सत्संगापासून, देवपूजेपासून, मार्गापासून किती लांब राहिले तरी सुद्धा तुमची आवडी मात्र कमी होत नाही, मलिनत्व तुम्हाला येत नाही. हे सकारात्मकतेचं लक्षण आहे. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठे का असेना तुम्ही देवाशी संपर्कामध्ये असले पाहिजे. आवडी तुमची कमी नाही झाली पाहिजे, उलट वाढतच तुमची गेली पाहिजे. तेथोनी दादोस भटासहित मागुते गोसावींच्या दर्शना आले आणि पाऊण मास थांबून मग परत घेऊन आले. त्यांना असं वाटलं की आता ह्यांची आवडी कमी झालेली असेल, कारण की दादोस भट्टोबासांच्या त्यांची जी काही मूळ स्थिती आत्ताची त्याबद्दल, आचार्य भट्टोबासांच्या मूळ स्थितीबद्दल दादोसांना काहीच माहिती नाही की अंतर काय सुरू आहे, मनामध्ये काय सुरू आहे. तुम्ही देवाच्या बाबतीमध्ये किती अंतरामध्ये परमेश्वर तुमच्या अंतर्गाम्य झालेले आहेत हे फक्त तुम्हाला कळलं पाहिजे. तुमच्या आसपासच्या लोकांनाही कळलं नाही पाहिजे. इतका बेमालूमपणे तुम्हाला धर्म आचरण करायचं आहे. आणि भट्टोबासांचं तसं अंतर साधनाही तेवढीच लागलेपणा त्यांचा वाढला, हे दादोसांच्या लक्षात आलेलं नाहीये. त्यांना असं वाटलं पाऊण मास आता आपण लांब ठेवलंय यांना, आता हे देवाला विसरले असतील, आणि मग पाऊण मासाने ते परत भट्टोबासांना घेऊन आले. गोसाव्यांशी भेटी झाली. मग भटा गोसाव्यांची अधिक आवडी देखोनी दादोसी आबाई साथे म्हटले. आल्यानंतर बघता तर अजून उलट झालं, आधीपेक्षा जास्त आवडी यांची भट्टोबासांची दिसली. आणि मग ते भट्टोबासांच्या आईंना म्हणजे आबाईसांना म्हणतात, हा नागदेव गोसाव्यांपासी राहो पाहत असे, येणे शरीरावरोनी बुद्धी सांडली, तरी खांडा खापरा मुंचाल ऐसे जाना. म्हणजे याचं लक्षण काही बरोबर दिसत नाही. हा काय करतो आहे, हळूहळू प्रपंचातनं वगैरे याच्यातनं सगळं लक्ष काढतो आहे. स्वतःच्या शरीराची सुद्धा आता काळजी राहिलेली नाहीये. सतत देवाच्या मागे धावत असतो, स्वामींच्या मागे. असं जर का होत गेलं तरी हा खांडा खापरा म्हणजे तुमच्या छोट्या मोठ्या सुद्धा प्रपंचाच्या कार्याच्या योग्य राहणार नाही. म्हणजे हा तुमच्याकडे परत येणार नाही, तुम्हाला बघणार नाही, प्रपंच बघणार नाही, असं होईल. ऐसे बहुत उपजविले आणि मजही पासी उठी बैसेना. म्हणजे असं आबाईसांना भरपूर त्यांनी कानभरणा केला. आणि मग सांगतात, माझ्याकडे आधी उठाय बसायचा, पूस प्रश्न करायचा, तर तेही करत नाही. तरी जव मजपासी होता तव तुम्हापासी होता. तो माझ्याजवळ होता म्हणजेच तुमच्या जवळच होता तो, म्हणजे मी त्याला काही प्रपंच सोडू दिला नसता. आता गोसाव्यांपाशी राहिला, आता तुम्हासी आणि गोत्र कुटुंबासी मुंचला. आता जर का तो देवाकडे गेला तर तुमच्यापासनं तो सुटला. आता हे काही दादोस खोटं बोलत नाही बरं का, हे दादोस बरोबरच बोलतायत की तो जर का माझ्याजवळ आहे, दादोस म्हणजे काय आहे, अनिष्टामध्ये घालणारी व्यक्ती आहे, तो माझ्याकडे असला म्हणजे तो प्रपंचात अडकूनच राहणार आहे. आता जर का स्वामींकडे जर का गेलं तर मग तो प्रपंचाच्या योग्य राहणार नाही. ह्याच्यातनं आपल्याला काहीतरी आदर्श, या दादोसांच्या वाक्यातनं आपल्यालाच काहीतरी आदर्श मिळालेला आहे. दादोसांचेही वाक्य आपल्यासाठी सकारात्मक करून घेऊया आपण, की आपण जर का अनिष्टदायक लोकांच्या संपर्कात राहिलो तर आपण प्रपंचाच्या वेगळे कधीच होऊ शकत नाही, देवाकडे कधीच जाऊ शकत नाही. तुम्हाला देवाकडे जायचं असेल तर तुम्हाला देवाच्याच लोकांच्या सोबत राहावं लागेल. देवाच्या लोकांच्या म्हणजे उपदेशी लोकांच्या, संन्यासी लोकांच्या नाही. जे व्यक्ती उपदेशी पण आहेत, संन्यासी पण आहेत आणि ते ईश्वरदायक सर्व विधी करतात, स्मरण करतात, जे जे देवानी सांगितलेलं आहे, अस्थिपरीमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही म्हणाल प्रपंचात असून मग अस्थिपरी कशी काय, मग त्याशिवाय वासनिकही होऊ शकत नाही. वासनिक तोच असतो जो प्रपंचात राहून अस्थिपरी आचरण्याची धडपड त्याची सुरू असते प्रपंचात. तोच व्यक्ती पुढे जाऊन वासनिक होतो. तुम्ही त्याच्यासोबत राहिले त्या व्यक्तीसोबत, तर तुम्ही सुद्धा त्याच्यासोबत त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न तुम्ही कराल आणि तुम्ही सुद्धा वासनिक दशेमध्ये जाण्याची तुमची अवस्था प्राप्त होईल तुम्हाला. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, कुठे जायचं हे पहिले ठरवून घ्यायचं. उगाच गडबड करायची नाही. आपल्याला वाटलं की नाही मला प्रपंचातच राहायचं आहे, मग जास्त देवधर्माकडे जास्त जायचं नाही, तेवढा पुरता तेवढा देवधर्म करायचा. परंतु जर का आपल्याला वाटलं की नाही मला देवाकडे जायचं आहे, जर का निश्चिती झाली आपली
तर मग त्या पद्धतीचं कार्य आपल्याला करावं लागेल. तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची आहे, ती किती रुपयांची आहे, त्यानुसार तुम्हाला रुपयांची तरतूद करावी लागते ना, जमा करावे लागतात. इतक्या दिवशी त्या दिवशी मला घ्यायचं आहे म्हणजे आत्तापासून किती रक्कम जमा करावी लागेल की 2 महिन्यात 4 महिन्यात माझ्याकडे एवढी रक्कम जमा होईल. हे जसं तुमचं नियोजन असतं एखादी वस्तूपर्यंत पोहोचण्याचं, तशा पद्धतीने देवापर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला काही गोष्टींचं नियोजन सुरू करावं लागणार आहे, आत्तापासून करावं लागेल. ते नंतर नाही की बाबा मी संन्यास घेतल्यानंतर अभ्यास करेल, तसंही नाही. तुम्ही अध्ययन इथे सुरू करा, सेवादास्य सुरू करा, जेवढं काय तोडकं मोडकं आचरण जमेल ते इथे सुरू करा. हे सगळ्या गोष्टी इथे सुरू कराव्या लागतील आणि मग तिकडे जाऊन आपल्याला ते गोष्ट सोयीस्कर आणि सोपी होणार आहे. आणि म्हणून आपल्याला कुठल्या लोकांसोबत राहायचं त्यासाठी ही लोकांची निवड करता आली पाहिजे. आमच्या स्वामींनी भिक्षेसाठी घर निवडू नये असं सांगितलं, परंतु ईश्वरासाठी मात्र आपल्याला काही गोष्टींची निवड, काही गोष्टींचा त्याग या बाबतीत आपल्याला कराव्या लागतील. आणि मग आबाईसा भट्टोबासांना म्हणतात, हा नागद्या तू म्हणे गोसाव्यांपाशी राहू पाहतू अससी. जे स्वामींजवळ तुला राहायचं असं मी ऐकलं किंवा असं लक्षण दिसतंय तुझं. सांपे गृहकृत्य तुझा ठाई काहीची देखीचे ना. आणि याचं कारण म्हणजे काही घराची कामं वगैरे तू काय आधी जे करायचा तसं तू काहीच करत नाही आहेस. म्हणजे घरी लक्ष देणं हा जो काही प्रकार आहे तो हळूहळू आसक्ती ज्या ठिकाणची तुमची निघाली की त्या ठिकाणी तुमचं लागले पण किती आहे काय आहे बरोबर दिसायला लागतं. तुम्ही म्हणता ना मुलाला याचा अभ्यासात लक्षच नाही, आधी चांगला अभ्यास करायचा, आता अभ्यासात लक्ष नाहीये म्हणजे अभ्यासातनं त्याचं मन निघालेलं आहे. ते मन दुसरीकडे टीव्ही मध्ये लागलं, मोबाईल मध्ये लागलं. उदासीन अपार दिसतोसी आणि प्रपंचाविषयी उदासीनत्व दिसायला लागलंय. म्हणजे जसं एखादा व्यक्ती आजारी असेल तर तो आपल्याला लांबून जरी त्याला बघितलं तरी आपल्याला लगेच लक्षात येतं चेहऱ्यावरून, आपण काय तब्येत खराब आहे का चेहरा तुमचा बरोबर वाटत नाहीये, म्हणजे चेहऱ्यावरून ते कळतं. तसं आहे की लागले पण जर का निघालेलं आहे प्रपंचाविषयीचं तर त्याचं सगळं जे काही लक्षण आहे ते चेहऱ्यावर दिसून येतं, त्याच्या उठण्या बसण्यात बोलण्यात ते दिसून येतं. आईसे बहुत कोपली म्हणजे आई विचारत नाही, कोपते ओरडते त्यांना. कारण की बहुतांश असं बघितलेलं आहे आम्ही की कितीही मार्गात जरी तो मुलगा आईने दिलेला आहे तरी त्याच्या दीक्षेला आई रडते बरं का. त्याचे घरचे रडतात की त्यांना काय म्हणजे मग त्यांच्या मनात काय चालू असतं, दीक्षा यांनी घेऊ नये असं वाटत असतं की काय. परंतु सुरुवातीला कुठल्याच आईला असं सरळ सरळ वाटत नाही की त्यांची मुलं मुली दीक्षा घेत आहेत आणि ते वा वा खूप चांगली गोष्ट आहे असं क्वचितच बघायला मिळेल. तसं आबाईसांचं तर स्वाभाविक होतं, त्यांचा प्रपंच आहे, सर्व काही व्यवस्थापन आहे आणि त्याच्यात त्यांनी जर का घर सोडलं संन्यास घेतला तर मग कोण बघणार सगळं पुढे मागे. आणि म्हणून त्या कोपतात. आणि मुळात म्हणजे कधी कधी असं असतं की आपली जर का कोणी कान भरणी केली तर आपण तसे होत जातो. ज्यांनी जसे कान भरले ना आपले तसे आपण होतो. कोणी आपल्याला चिडवलं तर आपण चिडतो देखील, आणि त्यातल्या त्यात जर का कोणी अजून चांगल्या पद्धतीने समजवलं तर चांगलंही समजू शकतो आपण. अशा दोन्ही गोष्टी होत असतात. आणि भट्टोबा साईला म्हणतात, नाही मा कोण म्हणत असे. आता हे एक अजून ज्ञानाच्या सोबत एक कौशल्य येतं, कुशलता येते, ती भट्टोबासांची आपल्याला तर पदोपदी बघायला मिळत असते. की भट्टोबासांनी सुद्धा लक्षात आणून नाही दिलंय, त्यांच्या लक्षात हे आलेलं आहे की आई इतके दिवस बोलली नाही, आज बोलते, म्हणजे आईला कोणीतरी काहीतरी सांगितलेलं आहे. कारण की आई पण म्हणते की तू असं असं करतोयस असं मी ऐकलं वगैरे. त्या वाक्यांवरून तो अंदाज त्यांनी लावलेला असेल आणि त्यांनी सुद्धा लगेच माघार दाखवलेली की कोण म्हटलं तुला की मी हे सगळं सोडणार आहे म्हणून. मिया लखुद्या करवी वाहिवे लागी, म्हणजे शेतासाठी एका अवताचे बैल घेविले असते. म्हणजे बैल घेतलेले आहेत मी शेतीसाठी, त्याचं काही साहित्य लोहकरी घेविली असे. शेतीचं सगळं साहित्य मी घेतले, आता विकत घेतलंय आणि मी कसं काय संसार सोडेल म्हणे. आणि तुम्ही माझी प्रकृती जाणते असा की, आणि तुम्हाला तर माझा स्वभाव माहिती आहे की मी कुठलंच काही घरातलं मी तुम्हाला विचारल्याशिवाय काही सांगितल्याशिवाय ते मी करत नाही.
मग आबाईसे उगीच राहिली आणि आबाईसा गप बसल्या, कारण आबाईसांना आता बोलायला पुढे काहीच शब्द नाहीत. मग दादोसांनी बघितलं का आबाईसाच्या कडून सुद्धा भटोबास का ऐकायला तयार नाहीत किंवा ते मान्य करायला तयार नाहीत. ऐसे पोटी म्हणितले आता गोसावियातेची विनवू नका. आता दादोसांनी ठरवलेलंच आहे की भट्टोबासांना स्वामींजवळ राहूच द्यायचं नाहीये. आता भट्टोबास तर काही त्यांचे नातलग नाही, काय नाही. भट्टोबास कुठेही राहिले तरी दादोसांना त्याची काय घेणं देणं आहे का. परंतु काय माहिती, आपल्याला असं वाटत असतं बरं का कधी कधी की बाबा आपल्यापेक्षा जर का त्यांची जास्त ओळख झाली, त्यांना जास्त बोलवतात, सेवादास्य म्हणजे आपल्याला कुठेतरी मनामध्ये कसं तरी व्हायला लागतं, किंवा आपल्याला असं वाटतं की आपलं अस्तित्व धोक्यात येतंय का. वांचून ते ईश्वराचे आहेत, ते पण तेही कुठल्याही मार्गात जाऊ शकतात, कुठल्याही व्यक्तींना साधकांना भेटू शकतात, संपर्क वाढवू शकतात. आपणही तो संपर्क वाढवू शकतो. आपल्याला कधीही दुसऱ्यामुळे आपल्या अस्तित्वाची जी भीती आहे ती निर्माण होता कामा नये. त्याचं अस्तित्व आहे, आपलं अस्तित्व आहे. परंतु काही गोष्टी जर का असं वाटतात की ह्या गोष्टी मलाच पाहिजेत, ही व्यक्ती माझ्याकडेच पाहिजे, हे शिष्य माझेच झाले पाहिजेत, असं झालं की मग अस्तित्वाची भीती वाटायला लागते. ती दादोसांची झालेली होती. आणि म्हणून त्यांनी स्वतः प्रयत्न केले, आई करवी प्रयत्न करविले आणि आता स्वामींना थेट सांगायला निघाले. आणि मग स्वामींना तर जी मज एकांत द्यावा, म्हणजे मला एकांत हवा. स्वामी म्हणतात येथ कोणुगा लोकांतू असे. आता तुम्ही जर का म्हणाले की बाबा मला एकांतामध्ये ब्रह्मविद्येचा प्रश्न विचारायचा आहे, तर मी काय सांगेन, इथे सगळे उपदेशीच लोक आहेत, इथे कोणी अन्य व्यक्ती नाही, तुम्ही इथेच विचारा. तसं लोकांत म्हणजे एकांत द्या, म्हणजे लोकांत नको पाहिजे मला. तर स्वामी इथे कळवू नका लोकांत, इथे सगळे लोक आहेत काय, हे सगळे येथीचे साधक आहेत, आमच्या सेवेसाठी आहेत, म्हणून हे सगळे लोक येथीचेच आहेत. ते म्हणतात जी ना माझं एकांत द्या, मला थोडंसं एकांतातच बोलायचं. स्वामी म्हणतात येत कोणुगा लोकांतू असे. दादोसी म्हटले नाजी माझं एकांत द्यावा. स्वामी म्हणतात विकल्प स्फुरे तो अर्थ न कीजे. तुम्ही जर का असं बोललात तर इथे जे लोक उपस्थित आहेत त्यांना काय वाटेल की आपल्याविषयी काही सांगू इच्छितात, आपल्यापासून काय लपवतायत. जे लोकांच्या मनामध्ये विविध विकल्प मनामध्ये संदेह निर्माण होऊ शकतात. म्हणजे मी जर का म्हटलं की मला काही सांगायचं आहे तर ती मी अमक्याच व्यक्तीला सांगेन, तर बाकीच्यांच्या मनामध्ये ह्यांना काय सांगणार आहेत. आमचे स्वामी साधायचा म्हणतात की तुम्ही आंघोळीला जा, गंगेकडे जा, आम्हाला देमतीला काही निरूपण करायचं आहे. आता साधाईसांना वाटलं की असं काय निरूपण आहे जे मला सांगणार नाहीयेत, किंवा माझ्यापेक्षा ते देमतीच हे आहेत, भाग्यवान आहे की त्यांना निरूपण ऐकायला भेटणार, आणि मी इथे उपस्थित असून मला जायला सांगतात. आम्ही निरूपणा लोकांना यायला सांगतो आणि स्वामी म्हणतात जा इथून. म्हणजे तो विषय फक्त कोणापुरता होता, त्यांच्या पुरताच, देमतीपुरताच होता. कधी कधी एखाद्या विषयाचा विषय सांगताना दुसऱ्याला वाटतं मला बोलतायत की काय, असं होतं. परंतु तो देमतीलाच सांगायचं होतं, जेणेकरून देमतीचा सुद्धा अपमान नाही झाला पाहिजे साध्यांच्या समोर वगैरे. आणि म्हणून स्वामी त्यांना जायला सांगतात. पण आमच्या साधाईचा जे आहेत ते जिज्ञासू आहेत वगैरे, ते थोडंसं आडोशाला उभं राहून बसून ते ऐकतात काय काय स्वामी सांगतात ते. तसं स्वामी सांगतात की विकल्प स्फुरे तसा अर्थ करू नका, म्हणजे लोकांच्या मनात संदेह निर्माण होतील असं करू नका. आळंचू पाळंचू न कीजे, म्हणजे कोणाला आरोप प्रत्यारोप होईल अशा प्रकारचं सुद्धा वागणं बोलणं आपलं नसलं पाहिजे. बाईसा म्हणतात ते कापा बाबा. स्वामी म्हणतात जरी एकांत कीजे तरी ओठांतरा निघाले ते देशांतरा जाय की बाई. स्वामी म्हणतात की जरी एकांतामध्ये जरी तुम्ही बोललात तरी ते जे ओठांतरा निघाले, म्हणजे ओठातनं जे बाहेर पडलं ते देशांतरा जाईल. किती एक सुंदर वाक्य स्वामींनी सांगून ठेवलेलं आहे, एक वचन स्वामींनी सांगून ठेवलेलं आहे की आपण जे बोलतो ते आपल्याला वाटतं की आपल्यापुरतंच मर्यादित आहे, त्या व्यक्तीपुरतं मर्यादित आहे, पण ते हळूहळू सगळ्यांना कळतं. ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे हिलगडाच आहे. दादोसांनी स्वामींशी एकांतात जे बोललं होतं ते आज आपल्याला कळालं की नाही, आत्ता आपल्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचलं 800 वर्षामध्ये, अजून पुढेही पोहोचणार आहे. म्हणजे तेव्हा बोललेलं एकांतात आज देशांतरामध्ये आलेलं आहे. आणि म्हणून स्वामींनी तो मुद्दा सांगितला बाईसांना की जे बोलल्या गेलं ते सगळ्यांना माहिती पडणारच आहे.
दादोस म्हणतात, नाजी ते तैसेची परी मजू एकांतू द्यावा, मला एकांतातच बोलायचं, एकट्यामध्येच बोलायचं आहे. गोसावी मानिले आणि म्हणतात की सागळ घोंगडे घ्या. दादोसांनी सागळ घोंगडे घेतलं, पाणी घेतलं सोबत, काही बसण्यासाठी आसन घेतलं आणि गोसावी गुंफे दक्षिणे बीजे करतात. पाठी भक्तजनाची गुंफे पश्चिमे बीजे केले. ते दादोसी घोंगड्याचे आसन घातले. गोसावी आसनी उपविष्ट झाले. मग दादोस स्वामींना विनंती करतात, जीजी हा नागदेव गोसाव्यांजवळी राहो पाहत असे तरी हा राहू नेदावाजी. म्हणजे हे तुमच्याजवळ राहण्याची इच्छा यांची आहे, तर तुम्ही याला राहू देऊ नका. स्वामी म्हणतात, ते कांगा, का बरं, का राहू द्यायचं नाही. आता इथे दादोसांच्या प्रत्येक वाक्याला स्वामींनी इतकं साधं उत्तर दिलेलं आहे, परंतु एकदम मुद्देसूद उत्तर दिलेलं आहे किंवा विचारणा केलेली आहे की का राहू द्यायचं नाही. दादोस म्हणतात, जीजी हा निका नव्हे, हा राऊत पायीक अनेका ढांडाळाचे माणूस येत असेल तेव्हा असेल, म्हणजे हा चांगला नाही, अनेक व्यसनांच्या अधीन हा होता आतापर्यंत, येत असेल तर वासेल. हा गोसाव्यांचे काही ऐकेल, मग पहिरा जाऊनी येथचे बडबडील, इथे राहील तोपर्यंत राहील आणि इथून गेल्यानंतर स्वामींचं कडनं काय ऐकलेलं असेल किंवा स्वामींच्या बाबतीत काय ऐकेल तर पहिरा जाऊन म्हणजे दुसरीकडे जाऊन बडबडेल, म्हणजे सांगत बसेल लोकांना तिथे असं आहे तसं आहे तसं आहे. स्वामी म्हणतात, तैसे येत काही असे का, मग पहिरा जाऊन काही बडबडील, तैसे येत काही असे. स्वामी तर ठीक आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की आमच्याकडचं काही निंदा नादस इकडे जाऊन करेल, पण आम्ही निंदनीय काही वागतो का, आम्ही स्वतः आमची निंदा कोणीतरी करावी अशा प्रकारचं आमचं काही वर्तन आहे का, वागणं आहे का, की तो पहिलीकडे जाऊन दुसरीकडे जाऊन काहीतरी सांगत बसेल. दादोस म्हणतात, नाजी गोसावे यांच्या ठाई काही असेल. आता हे पण मान्य करतात, ते पण बरोबरच आहे म्हणा की स्वामींकडे असं काहीच नाही की स्वामींची निंदा करावी कुठे जाऊन अशी. स्वामी म्हणतात, तैसे न कीजे की येथचे तरी तुम्ही जाणत असा की. तर स्वामी म्हणतात, असं काही करू नका, तुम्हाला तर आमच्या बाबतीतला माहितीच आहे. येत राहू आवडे तया ते पाठवी जेना आणि जाऊ आवडे तया ते राहावी जेना. हे दोन्ही गोष्टी कठीण आहेत की नाही, की राहो आवडे तया ते पाठवी जेना, ज्याला देवाकडे राहायची इच्छा आहे त्याला देव पाठवत नाही. देवाला जरी वाटत असेल त्यांनी इथे राहू नये तरी सुद्धा देव त्याला पाठवत नाही, कारण त्याची आवड आहे देवाजवळ राहण्याची. आणि देवाने जरी पाठवलं तरी तो देवाजवळच असतो. जसं भट्टोबासांना आमच्या स्वामींनी रिद्धपूरला पाठवलं, त्यांची इच्छा आहे राहायची, स्वामींची इच्छा नाही राहू द्यायची, आणि त्यांना पाठवून दिलं रिद्धपूरला, तरी सुद्धा भट्टोबास कुठे होते, देवाजवळच होते, ते देवापासून काही लांब झाले नाहीत. तैसे राहू आवडे त्या ते पाठवी जेना, म्हणजे जो राहतो मुळातच कोणी राहू इच्छितच नाही देवाजवळ, त्यातल्या त्या जर का कोणी राहू आवडत असेल ज्याला, त्याला आम्ही पाठवत नाही. आणि जाऊ आवडे त्या ते राहावी जेना, आणि जर का कोणी जायची इच्छा असेल तर त्याला काही स्वामी ठेवत नाहीत, राहवत नाहीत, थांबवत नाहीत, आणि त्यांनी ते ठरवलेलं असतं जायचं आहे आणि तो जीव जातोच. असं जर का देवानी जर का जबरदस्ती केली असती, पाठवायचंच नाही, तर आज खूप लोकांचं अनुसरण झालं असतं बरं आपल्या. कारण की देवाने, तुमची जरी इच्छा आहे प्रपंचात जायची तरी देवाने कान पकडून अनुसरण घ्यायलाच लावलं असतं. पण आमचे स्वामी परमेश्वर जीवाची स्वतंत्रता भंग करत नाहीत, ज्ञान मात्र देतात, विधी अविधीचं ज्ञान देतात, विधी निषेधाचं ज्ञान देतात, आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हा तुमचा प्रश्न आहे. आणि म्हणून तिथे वचन एक अनुसरती एक ननुसरती, ते शंका देतात, एका अनुसर्विती एका ननुसर्विती असं वचन का नाहीये. अरे अनुसर्विती ननुसर्विती म्हणजे देवाच्या इच्छेने सगळ्या गोष्टी होत आहेत, ह्याला अनुसरण द्यायचं नाही, ह्याला द्यायचं आहे जबरदस्ती. जसं ते कान फुकतात ना, हे इकडे लगेच त्या कान पकडून त्याच्यामध्ये 5 नामं फुकून देतात, म्हणजे कधी कधी ती जबरदस्ती होते, त्या घेणाऱ्याची इच्छाच नसते. तसं नाही आहे. इथे परमेश्वर त्या जीवाचा कड बघतात, त्यांना घ्यायचा की नाही घ्यायचा, घ्यायच्या बाबतीमधलं सगळं वातावरण तयार करतात परमेश्वर, परंतु जबरदस्ती मात्र देत नाहीत. आणि म्हणून स्वामी सांगतात, जाऊ आवडे त्यासी राहावी जिना. दादोस म्हणतात, जीजी हे काही असे चळो जाईल. स्वामी म्हणतात, न चळो कांगा येथीची जवळीक करेल, म्हणजे हा घसरेल, काही
भ्रष्ट होईल वगैरे वगैरे. स्वामी सांगतात असं काही होणार नाही. येथीची जवळीक करेल, आमच्या जवळीक थांबेल वगैरे. मग येथीच्या जवळीका जे गोमटे होईल ते तव याचे गोमटे केही नवचे की. आणि जर का जेवढ्या दिवस आमच्या सोबत राहील तेवढ्या दिवस का होईना. आता जर का कोणी म्हटलं की मी इतक्या 1 तास निरूपणाला बसू शकत नाही, मग कसं करायचं. आम्ही सांगतो मग अर्धा तास बसा, जेव्हा जायचं तेव्हा निघून जा, पण अर्धा तास का होईना तर तुम्ही इथे प्रत्यक्ष बसून निरूपण तर ऐका. 5 मिनिटं का होईना ते अधिकरण जे आहे, मार्ग आहे, त्यांची भेटी तर होईल. भले तर तुम्ही शेवटपर्यंत थांबू नका. जेवढ्या वेळ तुम्ही तिथे मार्गात याल, स्थानाजवळ याल, तेवढ्या वेळ जे काही गोमट आहे ते काही वाया जाणार आहे का. ते तर प्राप्त आपल्याला होणारच आहे. आणि म्हणून जसं की इथे तुम्ही निरूपण स्थळी किंवा ईश्वराच्या कुठल्याही कार्याच्या ठिकाणी, सेवादास्याच्या ठिकाणी तुम्ही जर का आलात तर तुम्हाला असं प्रत्यक्ष काही मिळणार नाहीये. म्हणजे आपल्याला प्रसाद वगैरे मिळेल तो भाग वेगळा, पण तुम्ही जे सेवादास्य केलेलं आहे त्या सेवादास्यामुळे तुम्हाला जे काही योग्यता प्राप्त झाली ती तुम्हाला दिसणार नाहीये, परंतु ती तुम्हाला भेटणार मात्र नक्की आहे. हे लक्षात घ्या. ती दिसणार नाही, पण तिथे येऊन तुम्ही थोडं जरी सेवा केली तर त्याचं गोमटं लगेच आपल्याला मिळत आहे. हे लक्षात घ्या. आपल्याला 1 तासच थांबायचं असं नाही. 5 मिनिटं जरी थांबलात, 10 मिनिटं थांबलात तरी तिथलं जे गोमटं आहे ते आपल्याला म्हणजे आपल्याच खात्यामध्ये येणार आहे. ते बाकीच्या सारखं नाही की आपल्या नावाने आलं पण आपल्या खात्यातच नाही आलं. तसं नाही. गोमटं आपल्याच खात्यात येतं, दुसऱ्याच्या खात्यात जात नाही. फक्त तुम्हाला आम्हाला ते दिसत नाही म्हणून आपल्याला त्या सेवादास्याविषयी तशी आवडी नाहीये किंवा ईश्वर कार्याविषयी तशी आवडी नाहीये. ते जर का योग्यता आपल्याला आपली दिसली असती तर बरंही झालं असतं, आणि दिसत नाही ते तर अजूनच बरं झालं. नाहीतर आपण म्हटलं असतं माझी 100% योग्यता होणारच आहे, आता माझी 50% योग्यता आतापर्यंत झालेली आहे, आपल्याला जर का दिसलं असतं तोही अहंकार आपल्यामध्ये आला असता. आणि म्हणून स्वामी म्हणतात की जेवढ्या दिवस ते भटोबास इथे थांबतील, नंतर भले जाई ना का ते, जेवढे दिवस थांबतील तेवढा वेळ त्यांचा वाया जाणार नाही. येथीचे ते सकळ ही नित्य. स्वामींचं जे काय ते सगळं नित्य आहे. पण येणे पहिरा जाऊनी कोळीनी घरवात केली तरी काय, आणि नंतर जाऊन हे धर्मभ्रष्ट झाले काय किंवा कुठेही गेले, कोळीनीशी जरी लग्न केलं तरी त्याच्याशी आम्हाला काही घेणं नाही. इथे जे मिळून गोमट प्राप्त झालं ते त्यांच्याकडेच राहील. आणि हा तैसे कांगा करील. आता स्वामी परत मुख्य वाक्य बोलतात. आमचे श्रीप्रभू बोलायचे ना, पहिलं वाक्य बोलायचे ते खरं असायचं, दुसरं वाक्य बोलायचे ते खोटं असायचं, आणि शेवटचं जे वाक्य बोलतील ते खरंच असायचं. शेवटचा काय उल्लेख आहे त्यांचा तोच खरा असायचा. तसं आमच्या स्वामींनी शेवट कशाने केलेला आहे, निश्चयाने केलेला आहे की आचार्य भटोबासांनी कोळीनीशी जरी लग्न केले तरी काय हरकत नाही, परंतु स्वामीच म्हणतात तैसे हा कांगा करील, पण तसा हा का करणार. म्हणजे इथून जाणारही नाही, आमची निंदाही करणार नाहीत, आणि कुठे कोळीनीशी घरवातही करणार नाहीत. ही निश्चिती कोणी दिली, देवानी आचार्य भटोबासांविषयी ती निश्चिती दिलेली आहे. अशी निश्चिती देवाने आपल्या बाबतीत दिली पाहिजे, जिथपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. एखादे शिक्षक असतात ना, ते म्हणतात की त्या मुलाला अभ्यासाची काही गरज नाही, त्याला कधी जरी सांगितलं तरी तो पैकीच्या पैकी मार्क. ही निश्चिंतता जी असते ती कोणाची असते, शिक्षकाची असते का मुलाविषयी. त्या मुलाने तो विश्वास कमवलेला आहे, भटोबासांनी तो विश्वास कमवलेला आहे. म्हणून स्वामींकडे ते पुढे जाऊन काय करणार आहे ते स्वामींना सर्व माहिती आहे. येथीची तो जवळीक करील, तो येथीच्या जवळीका कैसाही आनसारिका नव्हे. म्हणजे आमची जो जवळीक करेल तो कुठेही वेगळा होणार नाही. वेगळा म्हणजे अयोग्य कार्य तो व्यक्ती करणार नाही. आता इथे स्वामींची जवळीक दादोस पण करतायत आणि भट्टोबास पण करतायत, परंतु त्या दोघांमध्ये फरक आहे. येथीची जवळीक म्हणजे परमेश्वराच्या प्रवृत्तीच्या अनुरूप वर्तन करणे, हे परमेश्वराचं होणं. अशी व्यक्ती जी आहे ती ईश्वराच्या वेगळे होऊ शकत नाही, ती ईश्वराच्या जोडूनच राहणार. आणि म्हणून ऐसा भटाचा अभिमान घेतला, भट्टोबासांचा अभिमान स्वामींनी घेतलेला आहे. आणि म्हटले प्राणियाचे दोष येत न सांगी जेती किंगा. आम्हाला काही कोणाचे दोष तुम्ही सांगू नका.
देवाला सगळ्यांचे सगळे दोष माहिती आहेत. हेतुकेनी दादोस उगेची राहिले, मग गोसाई बिडाला गेले आणि दादोस गप्प राहिले. आता त्यांचे सगळे प्रयत्न सफल झाले नाहीत. गोसाव्यांशी संध्याकाळचा वेळीचा पूजा अवसर झाला. दादोसी आसनावर 5 पोपळे ठेवले. दादोसांचा मोठा अपमान झालेला आहे आता. आणि मग त्यांनी आता निघण्याची तयारी केली. संध्याकाळचा पूजा अवसर संपन्न होतोय स्वामींचा. दादोसांनी 5 पोपळे स्वामींच्या आसनावर ठेवली. 100 दंडवत घातली. त्यांची ती विशेषता होती. जायच्या आदल्या दिवशी 5 पोपळे ठेवायची, 100 दंडवत घालायचे आणि मग गेले. मग गोसाव्यांची आरोगणा झाली, गुळा विडा झाला. मग पहुड स्वीकारिला. एरे दिसी उद्याचा पूजा अवसर झाला. सकाळचा पूजा अवसर संपन्न झाला. दादोस आले, आता निघायचं आहे. आणि आसनावर 1 पोफळ ठेवलं. निघायच्या वेळेला 1 पोफळ ठेवायचे. दंडोत घातले, मग निघाले. आणि मग दंडोत घालून निघाले. मागूत वावली जवळ गोसाव्यांची श्रीमूर्ती दिसे तो जाती. आणि मागे मागे असे स्वामींकडे पाठ करायची नाही. हे काही दादोसांचे बहिर्याग एकदम चांगले होते. पण हे कसे होते? बहिर्यागच होते. ते आंतर्याग नव्हते. फक्त बाहेरून ते दिसेल की किती सुंदर हे प्रकारे हे सगळं सेवा करतायत, हे करतायत, ते करतायत, धावपळ करतायत. पण ती धावपळ जर का वरवडे असेल तर तो वेळही वाया गेला आणि ती धावपळ पण आपली वाया गेली. पण तीच धावपळ आवडीयुक्त असेल तर ती वेळही उपयोगी जाते, आवडी पण उपयोगी जाते, धावपळ पण उपयोगी जाते आणि त्याचं गोमटं सुद्धा लागतं. आणि माझं म्हणणं असंच आहे याच्यासाठी की आपण देवासाठी तर खूप करतो, तर ते कुठेतरी प्रदर्शन नको, दिखावा म्हणून नको, वरवडे नको आणि त्याच्यात कुठला अहंकार पण नको, दोष पण नको. तीच क्रिया तुम्ही जी करता तीच क्रिया आहे, पण एकदम निष्काम भावनेने करा, आवडीपूर्वक करा पूर्णपणे. आणि देवाला प्रार्थना करा की कुठलाच दोष माझा याच्यामध्ये. साधा अन्नदान आहे ते सुद्धा देताना तुम्ही एकदम आवडीपूर्वक द्या, देवाला प्रार्थना करून द्या आणि अहंकार येऊ देऊ नका. तर तेच क्रिया आहे, तर त्याचं गोमटं एक वेगळं तुम्हाला लागणार. आणि तीच क्रिया आपण दोषयुक्त जर का केली तर थोडी ती क्रिया वाया जाऊ शकते. आणि म्हणून आपलं द्रव्य, वेळ आणि आपली क्रिया, पदार्थ वाया जाऊ न देणे हे सुद्धा आपल्या हातात आहे. आणि इथे दादोसांनी असं सगळं ते करायचं, मागे मागे पावलं टाकत जायचं. उमाईचे महादाईचे अवघी निघाली, सगळे निघाले. भट बोळवीत पैल ठाववेरी गेले. मग आबाई साथे म्हटले, आबाई पोते घ्या, मी उवाया जात असे, तुम्ही चाला, मज पारखो नको. आणि भट्टोबास इथे आपल्याला लीळेमध्ये आपण बघितलेलं आहे की भट्टोबासही त्यांच्यासोबत निघालेले आहेत. इथे सांगितलेलं आहे भट बोळवीत. बोळवीत म्हणजे निरोप द्यायला. तुमच्या घरी कोण पाहुणे आले आणि ते पाहुणे निघाले तर मग आपण काय करतो? त्यांना काही अंतरपर्यंत सोडवायला जातो ना. कधी कधी असे पाहुणे असतात की ते परत नाही आले पाहिजे, तर त्यांना बसमध्ये बसून बस सुटेपर्यंत वाट बघतो आपण. ते पाहुणे म्हणतात तुम्ही जा आता. आपण म्हणतो नाही, बस माझ्या डोळ्यासमोर गेली पाहिजे, ट्रेन सुटली पाहिजे तरच आपण, नाहीतर ते काय होईल, ते परत येऊ शकतात परत की गाडीच नाहीये वगैरे असं. परंतु कधी कधी आवडीचे असे पाहुणे असतात की आपण 4 पावलं त्यांना सोडायला जात असतो. त्यांचं व्यवस्थापन व्हावं, त्यांना त्रास होऊ नये गाडी भेटण्यासाठी वगैरे. ही आपुलकीचा पण एक भाग असतो की त्यांना तिथपर्यंत आपण सोडविण्यासाठी जातो. तर हे निरोप द्यायला 2 पावलं जाणं म्हणजे मुळातच भट्टोबास हे घरी जायला निघालेलेच नव्हते. हे भट्टोबास त्यांना बोळवीतच निघालेले होते की 4 पावलं आईसोबत, बहिणीसोबत जायचं आणि मग तिथून परत माघारी यायचं. ही निश्चिती झालेली आहे त्यांची. म्हणून लीळेमध्ये शब्द काय आला की भट्टोबास भट बोळवीत पहिलं ठाववेरी गेले. आणि नंतर मग आबाईसांना, आईला म्हणतात, हे पोते घ्या, हे सगळं साहित्य घ्या बरं, मी उवाया जात असे, मी स्वभावाला जात आहे, तुम्ही चाला, माझं पारखो नको. तुम्ही काय करा, चलत राहा, माझ्यासाठी थांबू नका, मी येईल थोडं निस्ताई. तैसेची भट्टोबास गोसाव्यांपाशी आले. आणि भट्टोबास ज्यांनी ते पोतं वगैरे जे काही दिलं आईकडे, म्हणजे काय दिलं, पोतं दिलं का, ते ती जबाबदारी जी आहे ती जबाबदारी देऊन टाकलेली आहे. आणि परत काय सांगितलं की माझं पारखो नको, म्हणजे माझी वाट बघू नका. याच्यातनं सांकेतिक जे काही आईला सांगायचं ते सांगून मोकळे झालेले आहेत. आणि मग भट्टोबास जसे वळले तसे स्वामींकडे आले. स्वामींजवळ आल्यानंतर
आमच्या स्वामींना पटीशाळे रिक्ता डाव्या हाता पूर्वाभिमुख स्वामींना असं नव्हतं. आले, दंडोत घातले, श्रीचरणा लागले. स्वामी म्हणतात काही गा आले ती, काही विसरले ती, काही विसरले की काय. वटोबा म्हणतात नाजी काही विसरे ना, काहीच विसरलो नाही. स्वामी म्हणतात तरी का आले ती. स्वामी म्हणतात की का आलात बरं मग. भटोबास म्हणतात जीजी दिस 7-5 गोसाव्यांपाशी राहीन. 7-5 दिवस स्वामींजवळ राहायची अशी इच्छा आहे माझी. स्वामी म्हणतात तैसे येत असो न लभे की असं राहू देणार नाही आम्ही. असं मार्गात आम्ही विचारलं की ते आमके 4-5 दिवस राहिले तर चालतील का. ते विचारतात की कशासाठी थांबायचं त्यांना. अभ्यास करणार आहेत, काही संन्यास घेणार आहेत का पुढे, का त्याग करणार आहेत का. जे व्यक्ती कशासाठी राहत आहेत ते, का घरी कंटाळा आला म्हणून थोडं 4 दिवस मार्गात राहायचं म्हणून राहत आहेत. प्रत्येकाची मार्गात राहण्याची एक वेगळी वृत्ती असू शकते बरं का. काही लोकांची असते तशी. जसं ते कुणाला वाटलेलं की ते मार्गात गेले, 4 दिवस राहिले, ते पंक्ती पाणी चालू होत्या, त्यांना इथं तर चांगलं आहे, घरच्यापेक्षा चांगलं आहे सगळं काय. आणि म्हणून त्यांनी दीक्षा घेतली. आणि दीक्षा घेतल्यानंतर पंक्तीचा जो एक विशिष्ट वेळ होता तो संपून गेला. मग कोरके भाकरी अशा चालू झाल्या. मग ते म्हणाले तेव्हा आलो तेव्हा तर पंक्ती चालू होत्या. ते म्हणे हो आता पंक्ती तेवढाच पर्यंत असतात, आता पंक्ती नाही इथून पुढे. जेव्हा पंगत आली तेव्हा आली, नाहीतर मग हे भाकरी कोरकेच खावे लागतात. मग ते हे झाले ना ते. तर तसं होता कामा नये. आपल्याला मार्गात राहायचं आहे. हे कशासाठी राहायचं आहे. शाळेत जायचं कशासाठी जायचंय, महाविद्यालयात जायचं कशासाठी जायचं, जिथे कुठे आम्हाला जायचं हे कशासाठी जायचं हे आपलं निश्चिती असली पाहिजे. तर तिथे जाऊन आपण तेच कार्य करणार. तुम्ही म्हटले मला 8 दिवस थांबायचं आहे आणि रोजची पोथी आणि घोक मला ऐकायचं आहे, काही अध्ययन करायचं आहे, जेवढं जमेल तेवढं, अशी निश्चिती झाली आणि तुमच्या बोलण्यामध्ये जो सच्चेपणा दिसला पाहिजे. अधिकरणांना लगेच कळतं आपण कुठून बोलतोय, इथून बोलतोय की मनापासून बोलतोय. मग त्यांच्या लक्षात आलं तर ते लगेच. संवत्सरचे बाबा होते. कोणीही आणलं की माझ्या शिष्याला ठेवायचं आहे, तर बाबा आपाद मस्तक त्या शिष्याला बघून घ्यायचे. आणि बाबांना जर का वाटलं की नाही ठेवायचं तर नाहीच ठेवायचं. मग ते किती मोठ्या अधिकाऱ्यांनी आणलेला असो, त्यांचा शिष्य असो, पण संवत्सरचे बाबा सांगायचे नाही आता जागा नाहीये. 200च्या वर कधी संख्या वाढू दिली नाही बाबांनी. आता जागा नाही म्हणजे नाहीच. कितीही विनंती करा, काही करा, पण बाबांना ती व्यक्ती जर का नाही पटली, ते अधिकाऱ्यांना बरोबर त्यांचे संकेत मिळतात. आणि एखाद्या व्यक्तीविषयी म्हटले हो ठेवा, तर मग ती व्यक्ती तशीच बाबांच्या मनोधर्माप्रमाणे ती निघते. असंही होतं. आणि म्हणून इथे स्वामी विचारतात की कशासाठी थांबायचं आहे. तर 7-5 दिवस आम्हाला थांबायचं आहे. तर स्वामी म्हणतात तैसे येत असो न लभे की आपणे आसो आवडे तर वासीजे, जाऊ आवडे तेवेळी जाईजे. मार्गाची सुद्धा काही नियमावली असते. असं नाही की तुम्ही म्हणाल की आता आम्हाला थांबू वाटेल तो थांबू, जाऊ वाटेल तेव्हा जाऊ. म्हणजे तुम्ही स्वतःच तुमच्या निर्णयावर ठाम नाहीत, तुमचे विचार पक्के नाहीत. आणि तुम्ही कसतं ना काय ते मडकं असतं, त्याला काही बेस नसतो. तर जिथे त्याला हे केलं तर असं हालत राहतो, इकडे तिकडे. असं नाही पाहिजे. ठाम असलं पाहिजे. स्वामी म्हणतात तुम्ही जेव्हा आवडेल तोपर्यंत थांबाल आणि मग इथे कंटाळा आल्यानंतर, म्हणजे इथे आवडतंय जिथे म्हणून ती इथे थांबताय, पण इथून जेव्हा जाल म्हणजे काय होईल, तुम्हाला इथला कंटाळा येऊ शकतो. तर इथला कंटाळा नाही आला पाहिजे. लक्षात घ्या की तुम्ही काहीतरी इकडे उपदेश धर्म आवडला म्हणून उपदेश घेतला आणि मग उपदेश धर्माचाच कंटाळा आला, मग काय करायचं. सोडता येतो का तो उपदेश. आता इथे कंटाळा आला म्हणून संन्यास घेतला, आता संन्यास घेतल्यानंतर संन्यासाचा कंटाळा आला तर मग कसं करायचं. इथे कंटाळा मार्गात गेलो आणि मार्गात राहण्याचाच कंटाळा आला तर मग कसं करायचं. खूप लोकांना मार्गात राहायचाच कंटाळा येतो. तसंही नाही झालं पाहिजे. म्हणून ही निश्चिती देव करून घेतात की तुम्हाला जाव आवडेल तेव्हा लगेच तुम्ही निघून जाल, असं नाही. इथे आम्ही मार्गात राहायचो, आम्हाला गावात जायचं आहे, संवत्सर गावात जायचं आहे, तरी सुद्धा आज्ञा विचारून जावं लागायचं. मामाजी म्हणाले की नाही जायचं तर नाही जायचं, बसून राहायचं पट्ट्यावर. गावात जायचं तर मामाजींना विचार, गावाला जायचं असेल तर बाबांना विचारायला लागायचं. बाबा म्हटले की नाही जायचं. बाबा दिवाळी आहे, काही दिवाळी फिवाळी का नाही, इथेच सगळं काय. ते नाही म्हटले तर नाहीच. म्हणजे आमची हिंमत नव्हती परत त्यांचा आज्ञा ओलांडून वगैरे जाण्याची.
जरी आम्ही मामाजींकडे जरी विचारून जाऊ शकतो तरी मामाजी सांगायचे नाही, बाबा नाही म्हणाले मग नका जाऊ. म्हणजे मार्गात राहायचं असेल तरी त्या अधिकरणांची परवानगी आहे. माझ्या गुरुबांनी सुद्धा एक पत्र पाठवलेलं होतं बाबांना की असं असं आहे. त्यावेळी फोनची सुविधा तशी नव्हती. बाबांनी सुद्धा एक आंतरदेशी कार्डावर लिहून पाठवलेलं होतं की तुमचा शिष्य योग्य असेल तर घेऊन या. आता योग्य असेल तर घेऊन या, ते पत्र मी वाचलेलं होतं. आणि मग गेलो मी आणि बाबांनी मला पास केलं की हा थांबू शकतो बाबा. हा जर का बाबा त्यावेळी नाही म्हटले असते तर म्हणजे कधी कधी विचार येत होतो डोक्यामध्ये. म्हणून तिथे राहणं जे आहे ते आपल्या मनावर नाही, तिथून जाणं आपल्या मनावर नाही, अधिकरणांच्या अधीन आपण असलं पाहिजे.